अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलिसांकडून एन्काउंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अशोक खरात याचे अनेक बड्या राजकारण्यांशी लागेबंधे म्हणून हे संबंध पुढे समोर येऊ नयेत म्हणून अशोक खरात याला संपवलं जाऊ शकतं, अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली आणि त्या शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. अशोक खरात याचे अनेक मंत्री आणि राजकारण्यांशी संबंध आहेत, त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. हे संबंध कधी समोर येऊ नयेत यासाठी अशोक खरात याला संपवण्याचा डाव असू शकतो. मला नाशिकमधील काही लोकांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 24 तारखेला त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल. त्यावेळी कोर्टात नेत असताना अशोक खरात चकमकीत किंवा झटापटीत मारला गेला, अशा पद्धतीने एन्काउंटर केला जाऊ शकतो, अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली. अशोक खरात याला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. IPS तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत. शनिवारी दुपारी अशोक खरात याला चौकशीसाठी कार्यालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल 7 तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार हे बघावं लागेल. अशोक खरात प्रकरणात 3च दिवसात महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं. माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की आपण या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि अशा व्यक्तीला आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जे आहे ती तातडीनं हकालपट्टी आता करणं गरजेचं आहे. अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी, अनेक राजकारण्यांशी आहेत. त्यामुळे अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं, अनेकांचे जे आहेत त्याच्याशी संबंध जे आहेत ते पुढे येऊ शकतात. म्हणून कदाचित जे आहे ते अशोक खरातला संपवण्याचा डाव पण होऊ शकतो. काल काही पीडितांचा फोन मला नाशिकमधून आलेला होता आणि त्यांनी सांगितले की 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे, पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं, अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे. त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की अशोक खरातने इतकं काम केलेलं आहे, इतके लैंगिक शोषण केले की त्याला जे आहे ते असं तातडीनं संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवस जो आहे ती सजा मिळाली पाहिजे आणि म्हणूनच अशा पद्धतीनं जर अशोक खरातला मारायचा डाव असेल तर मात्र तो उधळून लावला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.